महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हलचल सुरू झाली आहे। भाजपचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय भविष्य पुन्हा एकदा चर्चेत आले। मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आल्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। काही महिन्यांपासून त्यांनी शांत राहून पक्षाशी पुन्हा जुळून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र शनिवारी अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून त्यांना दिल्लीत बोलावल्यानं सगळ्यांच्या कान टवकारलेत। भाजपच्या आतल्या गोटात या बैठकीला वेगळे अर्थ लावले जात आहेत। काहींचं म्हणणं आहे मुनगंटीवार पुन्हा एकदा मंत्रिमंडळात, तर दुसऱ्यांचं म्हणणं आहे ही फक्त औपचारिक भेट नसावी। मात्र त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर मात्र पुन्हा आशेचा किरण झळकताना दिसतोय। स्वतः मुनगंटीवार यांनी हो मला दिल्लीत बोलावलंय पण अजेंडा ठाऊक नाही असं सांगत मुद्दामच अधिक बोलणं टाळलंय। त्यांच्या या संयमित प्रतिक्रियेमुळेच राजकीय वर्तुळात चर्चांचा पूर आलाय। कारण जिथे मुनगंटीवार शांत राहतात तिथे काहीतरी मोठं शिजत असतं असं सत्तेच्या दालनात म्हटलं जातं। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात नेण्याच्या हालचालींना गती मिळत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत। अशा स्थितीत महाराष्ट्रातील सत्तेचा तख्ता पुन्हा एकदा हलणार का? की जर फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले तर मुनगंटीवारांना राज्यात मोठी जबाबदारी मिळणार का? हा आता सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलाय। मुनगंटीवार हे नितीन गडकरींचे जवळचे मानले जाणारे नेते। महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी गडकरी यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती आणि हितूनच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध चाल आखल्याचं बोललं जातंय। त्यांना राज्यापासून दूर ठेवण्यासाठी चंद्रपूर लोकसभा उमेदवारी देण्यात आली असा आरोप त्यांच्या गोटातला आहे। मात्र त्या निवडणुकीत त्यांच्यासह अनेक भाजप उमेदवारांचा पराभव झाला आणि आता समीकरणं पुन्हा बदलताना दिसत आहेत। राजकारणात शत्रू कायमचा शत्रू राहत नाही आणि मित्र कायमचा मित्र राहत नाही, हे महाराष्ट्रानं वारंवार पाहिले। मुनगंटीवार पुन्हा सत्तेच्या रंगमंचावर प्रवेश करतात का, की ही फक्त दिल्लीतील राजकीय चहापान बैठक ठरते, हे काही दिवसात स्पष्ट होईल। पण एवढं नक्की मुनगंटीवार पुन्हा चर्चेत आलेत आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा मजेत आलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।